मीरा रोडमध्ये आज सर्व मराठी संस्था आणि नागरिकांचा मराठी एकजूट मोर्चा। मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांच्या नेतृत्वात मोर्चा। सकाळी 10 वाजता निघणार मोर्चा। मात्र मोर्चा आधीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मोर्चा आधी अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी घेतलं ताब्यात। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांची जे.पी. नड्डांची पहिलीच भेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक। आगामी पालिका निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे मंत्र्यांना आदेश। सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा दिला सल्ला। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट। रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद मिटेना। महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचं बिगुल। निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक। 10 जुलैला दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। निवडणूक पूर्व परिस्थितीचा घेतला आढावा। आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। भर पावसात करण्यात आलं आंदोलन। गायकवाड यांचा छत्रपती संभाजीराजे विरोधात वक्तव्याचा आंदोलकांनी व्यक्त केला निषेध। राज ठाकरेंविरोधात बोलू नका। एकनाथ शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। शिंदेंचे प्रवक्त्यांना आणि नेत्यांनाही निर्देश। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागताला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी। सोलापूर विमानतळावर घेतली भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। लातूर शहरातील नागरी समस्यावरून भाजपा आक्रमक। महापालिकेत जात आयुक्तांसमोर मांडल्या समस्यांचे निवारण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा। यवतमाळ शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाविरोधात जीवन प्राधिकरण कार्यालयात काँग्रेससाठी या आंदोलन 4 दिवसात रस्ते दुरुस्ती करण्यात येतील। प्रशासनाचं आश्वासन। बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा मोठा निर्णय। पुढील आठवड्यात मांडले जाणार जनसुरक्षा विधेयक। सूत्रांची माहिती। पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू। आजही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा होणार। विरोधी पक्षनेते पदाबाबत भूमिका मांडणार। आज अधिवेशनात भूषण गवईंचा सत्कार। विधान भवनातील मध्यवर्ती हॉलमध्ये दुपारी 2 वाजता सत्कार केला जाणार। यावेळी विधिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित राहतील। बीडच्या आष्टीतील वैष्णवी जोशीच्या सीए पदाला गवसणी। सीए होणारी वैष्णवी आष्टीतील पहिली मुलगी। रत्नागिरीतील माचाळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील बत्ती गुल। वीज बिल न भरल्याने वर्षभर वीज सेवा बंद। पालक आणि शिक्षक वर्गणीतून भरत होते बिल। विद्यार्थ्यांचा अंधारात अभ्यास। कोंबड्या घ्या पण जलजीवनचं पाणी द्या। मनसेचे शेतकरी सेनेचं जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केलं अनोखं आंदोलन। पुणे जिल्ह्यातील 61 पूल जमीनदोस्त केले जाणार। पूल पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर निर्णय। वीज कामगारांचा आज रात्रीपासून संप। राज्यातील 86,000 वीज कामगार विविध मागण्यांसाठी संपावर जाणार। HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी सरकार नियुक्त कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचं आरटीओचं आवाहन। रोजमार्टा कंपनीच्या नावाने बनावट संकेतस्थळाद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक। HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत। जालन्यातील नेर ते पाहेगाव रस्त्याची दुरावस्था। मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे। प्रवाशांचे हाल। बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावी, नागरिकांची मागणी। जालन्यात बनावट डॉक्युमेंट तयार करून लाटला 7 लाखांचा निधी। मयत व्यक्तीची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी। 3 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। विदर्भाचे नंदनवन असलेला चिखलदरा पर्यटकांना 3000 फूट उंचावरून पाहता येणार। वन विभागाद्वारे पॅरोमोटरिंग सुरू।
मेळघाटातील 22 गावांचा अंधार केव्हा दूर होणार? पावसाळ्यात सूर्यदर्शन होत नसल्याने सौर ऊर्जेवरील विजेची उपकरणे चालत नाहीत. वन विभाग परवानगी देत नसल्याने अडथळा. वैयक्तिक व्यापाऱ्यांना यंदा इक्विटी डेरिव्हेटिव्हमध्ये 91% तोटा. सेबीच्या अभ्यासातून माहिती समोर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलाशय 90% भरलाय. वैतरणा जलाशयातून 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. सांगलीत भटक्या श्वानांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ नागरिकांचा पालिकेवर मोर्चा. भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची प्रशासनाकडे मागणी. हिंगणा काझी येथील कब्रस्तानची दुरावस्था, मुस्लिम बांधवांना त्रास. कब्रस्तान दुरुस्तीचं नागरिकांचं तहसीलदारांना लेखी निवेदन. गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्या प्रकरणी आता हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस मिळाला आहे. 48,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण 104 कोटींची रक्कम जमा. प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट. सीए परीक्षेच्या निकालात महाराष्ट्राची बाजी. संभाजीनगरच्या राजन काबरा सीए परीक्षेत देशात पहिला. नांदेड जिल्हा पोलीस आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन निर्भया मॅरेथॉन आयोजित. विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये सहभाग. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2025 विरोधामध्ये आज सातारामध्ये निदर्शने. संवैधानिक कायदे अस्तित्वात असताना नव्या कायद्याची गरजच काय? आंदोलकांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरातून 15 दिवसात हजाराहून अधिक अतिक्रमण मनपा आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत हटवले. पोलिसांचा आणि महानगरपालिकेच्या पथकाचा मोठा फौजफाटा अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील नवविवाहितेचं आत्महत्या प्रकरण. प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. प्रिया पराग चव्हाण असं महिलेचं नाव. महिलेचा गळा आवळून फास लावल्याचा संशय. महिलेच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा संशय. बीडमध्ये रॉंग साईड येणाऱ्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत रॉंग साईड जाणाऱ्या वाहनांवर लावला दंड. शिर्डीत 21 जणांची 1,65,00,000ची फसवणूक. फायनान्स कंपनीकडून फसवणूक. मुख्य आरोपी पोलिसांकडून अटक. 6 आरोपी अद्याप फरार. परभणीतील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आक्रमक. आहेरवाडी शिवारात शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी महागावच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चाचं आयोजन. हजारोंच्या संख्येने शेतकरी शेतमजूर सहभागी. धाराशिव तालुक्यातील हिंदू कुटुंबाकडून मोहरम सण साजरा. जगदे कुटुंबाची 300 वर्षाची परंपरा कायम. चौथी पिढी साजरा करत आहेत मोहरम सण. खेड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरणाचे काम अर्धवट असतानाच पे अँड पार्किंग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू. भाजपा कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा. समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत बसून आंदोलन. जालनाच्या देवमूर्ती गावातील शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. महामार्ग गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणी. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. 4000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, मात्र आता 3850 इतका करण्यात आलाय. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी केला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. निळवंटे धरणातून प्रवरा नदी पात्रामध्ये आता 13,203 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. प्रवरा नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस. पैठण, सिल्लोड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसामुळे शेतीच्या कामात अडथळा. काही भागात पेरण्या रखडल्या. शेतात आंतर मशागत करता येत नसल्याने शेतकरी त्रस्त. सांगलीच्या कृष्णा नदी आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू. धरणाच्या पाणी पातळीत वाढ.
महाबळेश्वर तालुक्यातील वाघेरा ते येरणे गोगवे रस्त्याची दयनीय अवस्था. रस्ता धोकादायक झाल्यामुळे वाहतूक ठप्प. उपाययोजना न झाल्यास जनाक्रोश उफाळून येण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात विसर्ग सुरू. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. बुलढाणा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार. नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. 7 जुलै ते 9 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे मागणी. मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत भेट. नाशिकमध्ये पावसामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले. पालेभाज्यांच्या दरात 50% वाढ. बाजार समितीत केवळ 30% भाजीपाल्यांची आवक. वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली अनुदानाची रक्कम थेट बँकेनेच होल्ड केल्याने संताप. साताऱ्याची शिवतर या गावात महिलेची राहत्या घरात हत्या. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. हिंगोलीच्या सेनगाव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट. सोन्या चांदीच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला. लाखो रुपयांचे दागिने लंपास. चोरटे सीसीटीव्हीत कैद. इंदापुरात पोल्ट्री फार्मर कोंबड्यांच्या वादातून एकाला मारहाण झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल. कोल्हापूरमधील कुरुंदवाडमध्ये धारदार शस्त्राने युवकाचा केला खून. 3 अज्ञात आरोपींच्या पोलिसांकडून शोध सुरू. खुनाचं कारण स्पष्ट. चार्जरच्या वायरने गळा आवळून पतीनेच केली पत्नीची हत्या. सोलापूर तालुक्यातील उळे गावातील धक्कादायक घटना. घटनेनंतर नवऱ्याचीही गळफास घेत आत्महत्या. 2च महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह. सख्या आईकडून 4.5 वर्षाच्या मुलीला मारहाण. चिमुकलीला स्टीलच्या चमच्याने केली बेदम मारहाण. ठाण्यातील दिवा परिसरातील घटना. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव शिवारातील घटना. व्हिडिओच्या नादात गेला तरुणाचा जीव. तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू. पुण्यातील टाकळी हाजी गावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर जीव घेणा हल्ला. हल्ल्यात 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्यातील दोंडाईचा शहरात पहाटे सशस्त्र दरोडा. वकिलाच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला. 15 तोळे सोनं 3 लाख गेल्याची चर्चा. दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कॉम्प्युटर क्लासेसच्या मालकाकडून शिक्षिकेचा विनयभंग. नवी मुंबईच्या ऐरोलीतील धक्कादायक प्रकार. कॉम्प्युटर क्लासच्या मालकावर गुन्हा दाखल. कराड तालुक्यातील हजारमाची मध्ये मुलाकडून बापावर तलवारीने हल्ला. किरकोळ कारणावरून करण्यात आला हल्ला. हल्ल्यात वडील गंभीर जखमी. सिंधुदुर्गात ग्रामस्थांवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद. बिबट्याचा 4 ग्रामस्थांवर हल्ला. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील इसापूर शिवारात तुटलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून 4 गायींचा मृत्यू. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. दुचाकी आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहाजवळची घटना. क्योंकि सास भी कभी बहू थीच्या 2ऱ्या सीझनमधील स्मृती इराणींचा फर्स्ट लुक व्हायरल. स्मृती इराणींचा तुलसी विराणीच्या भूमिकेमध्ये पुनरागमन. खलिस्तानी अतिरेकी गुरपंतवंत पन्नून हा पाकिस्तानी एजंट. ISI त्याला निधी पुरवत होता. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिरसा यांचं वक्तव्य. ब्राझीलमध्ये आयोजित 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी. 6 आणि 7 जुलै रोजी परिषद पार. अमेरिका, दक्षिण कोरिया, जपानवर 25% आयात शुल्क लादणार. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय.
औंढा नागनाथ ते चिंचपूर निघणार जागरण यात्रा. हिंदू समाजाच्या वतीनं मागण्यांसाठी जागरण यात्रा काढली जाणार. 11 जुलै रोजी यात्रेला सुरुवात होणार. बुलढाण्यात दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक. आरोपींचे 5 गुन्हे उघड. विद्यार्थ्यांचं हित पाहता शाळा सुरू ठेवण्याचे शाळा प्रशासनाला आदेश. शाळा बंद आंदोलनावर शिक्षण विभागाचा निर्णय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.